समाधान आहे. पत्रिकेचं काय झालं रे? पत्रिकेचं सॅम्पल आणलंय की. बघू. हे बघ. समाधान आहे. चांगली आहे पत्रिका. आता कार्यालय जर ठरवा म्हणजे पत्रिका छापून घेता येतील. कसं आहे ना, आम्हाला पण घाण्याची तारीख काढायला लागेल ना. मी जितूशी बोलून ठरवून घेतो की तारीख. तेवढं हे कार्य झालं का माझ्या लेखीच्या आत्म्याला शांती लावेल बघ. पत्रिका आणली होय छापून? होय. बघू. ही शॅम्पल आहे. चांगली आहे की. पुष्पा समाधान भुईटे नुसतंच नाव लिहिले वय. खाली लिहायचं की फेडरेशन अध्यक्ष म्हणून. दुरुस्ती करून घ्या आता. आणि कितीला पडली एक? 3 रुपयाला एक. मग जरा स्वस्तातली बघायची नाही वय. आता ह्याच्यापेक्षा स्वस्तातली बघायची म्हणजे कोऱ्या कागदावर हाताने लिहून द्यायला लागली असती आणि खाली लिहायला लागलं असतं फेडरेशन अध्यक्ष. काय तू पण समाधानी आहेस? बस झालं. कशाला पण दाती चकत्यात. समाधान आहे. अरे आजाच्या चुलत्यानं सांगितलंस का? होय, कळवलं की. काय त्यांचं म्हणणं आहे रे? आपण परस्पर आजाचं लग्न ठरवलं म्हणून जरा नाराज आहेत. म्हणूनच मी तुम्हाला म्हणत होते, तुम्हाला जे काय करायचं का नाही ते त्यांना विचार घेऊन करा. पण तुम्ही माझं ऐकलंच नाही. पण मी काय म्हणते, त्यांना ना आवडायला काय झालं? आता वाढवलं आम्ही, समजा बघितलं आम्ही, आणि आता पुढे होऊन समजा करतोय तर फुगून बसायला काय झालं त्यांना? एवढं जर वाटत होतं ना तर तवाच का नाही नेलं लाडक्या पुतण्याला? लग्नाला येणार आहेत ना? लग्नाला तर येणार आहेत समधी. येणार की. वर माय वर बाप म्हणून मिरवायला नका का? त्याच्यासाठी येणारच. आले तर येऊ द्या, आणि नाही आले ना तर काय फरक पडत नाही. अगं फरक काय पडत नाही? काय बी कसं बोलतीस ग पुष्पे तू? खरं तेच सांगते मी. आले तर पाहुण्यागत या म्हणावं, आहेर द्यायचा आणि गप 4 घास पोटात टाकून जा म्हणून सांगा. जर लय पुढं पुढं करणार असेल ना तर मी हाय ती आहे सांगून ठेवते. अगं चुलतायत म्हणल्यावर प्रत्येकी दिल्या लागतीलच किती. आडलंय माझं थिएटर, आणि एवढं जर पुढं पुढं करणार असेल ना तर खर्चात बी पुढं पुढं या म्हणावं करायला. नुसतं मिरवायला काही कुणाला बी येत आहे. एवढंच जर पुळका आहे ना तर लाखभर रुपये द्या म्हणावं लग्नाला. हा जिंक्य. जेडी कुठे काय माहिती का? नाही माहित नाही. सकाळी कुठे गेली काय माहिती. काय सांगितलंच नाही तिनं. लग्नाचं काहीतरी सामान आणायला गेली असेल सातारला. चहा घेणार का तुम्ही? नाही नको. मामा हे पैसे ठेव. 50,000 आहेत. अरे एवढे पैसे कुठून आणले? ते मी ट्रेनिंगच्या भत्ता मिळालेला ना तो आहे. आता लग्नात खर्च होईल ना म्हणून. अरे काय गरज नाही, मी समर्थ आहे. ठेव तुझ्याकडेच. असू द्या, काही कमी जास्त लागलं तर. ए गप दे त्याच्याकडे. अगं त्याच्या कष्टाचे पैसे आहेत ते. आजा ते पैसे घे आणि त्या पैशातनं शीतलला काहीतरी कर. आणि मी बँकेतनं 80,000 रुपये काढून आणलेत, ती कपाटात ठेवलेत. तुला लागले तर त्याच्यातले घे. मीटिंग कसले गप्पा रंगले तर? काय नाही भैया, निघालोय. मग काय मुहूर्त शोधताय का? हा, एक तर इथं लग्नाला दिवस कमी राहिलेत आणि काम जास्त आहेत. निघा लवकर. होय, पण तुम्ही सौरभ कुठं? मी आणि सौरभ शेठ जरा रानात निघालोय. रानात जरा उसाला पाणी पाजायला निघालो. काय ही कामं तुम्हाला जमली नसती. मी माघारी येऊपर्यंत सगळी कामं झाली पाहिजेत. हिची टोकी. हा भैया. नीट जरा हा भैया. पुढं बघून. टॅलेंट आपल्याला शीतलच्या घरची कामं लावल्यात आणि भैया रानात पाणी पाजायला चाललेत. कुछ तो गडबड आहे टॅलेंट. अरे त्यांच्या डोक्यात नेमकं काय चाललंय ना हेच कळत नाही बघ. पण हे लग्न मात्र सहजासहजी होऊन देणार नाही हे मात्र नक्की. चला चला चला. जिजे तांदूळ निवडायला
बोलवलंस आणि लसूण सुद्धा सोलून घेतीस वय ग. हा आता घरचं लग्न म्हणल्यावर चटणी नकोय करायला. हा तेवढं पाहुणं पैयाचं. मी केव्हापासून जेडीला फोन लावते, माझा फोन उचलणं झाली, तुमचा फोन उचलते का बघा की. अजून आली नाही वे? नाही ना, काय सांगून बी गेली नाही. हा लावतो. माझा बी नाही उचलत फोन. सकाळपासून कुठे गेली काय माहिती, अजून आली नाही, काही सांगितलं बी नाही तिनं, आणि फोन बी उचलणं झाली. अगं लग्नाच्या कामासाठी सातारला गेल्या असं तूच मला सकाळी म्हणलीस ना. पण ती असं न सांगता कुठं जात नाही ना. गेली असेल मैत्रिणीकड. अहो मैत्रिणीकडे गेली असती तर आता पत्र आली असती की. आता दिवसाची रात होत आली तरी बी आली नाही अजून. मला तर लय काळजी वाटायला लागली बघा. कुठे गेली असेल जयडी? तिनं काही करून तर घेतलं नसेल ना? झाली बाबा दिवसातली सगळी कामं. उद्याची कामं पण आजच करून आलोय. गुरुजींकडे जाऊन आलो, वरातीसाठी बँड बघून आलो. हा आजा, अरे तुम्ही पोरं जाऊन जरा ते बँडवाल्याकडे बघा की काय ती. नाही तुम्हाला पसंत असेल तर ठीक, नाही तर दुसरा बघू आपण. आणि कामाच्या बाबतीत तुम्ही एवढे गप का? मामा, अरे जयडी सकाळपासून कुठे गेली काय माहिती. अरे सांगून गेली नाही वे? नाही. अशी कशी न सांगता गेली? अशी जात नाही ना कधी ती? नाही ना, म्हणून तर मला काळजी वाटायला लागली. अरे फोन करा की तिला. अरे फोन केला पण उचलत नाही ती. माझी तर काळजी वाढायला लागली बघ. एक तर ती पोरगी लग्न करा म्हणून मागं लागली ती. तुम्ही कुणीच तीच ऐकलं नाही. आता ती पोरगी काय करून घेणार मी नशीब. तेव्हा परमेश्वरा माझी पोरगी एवढी सुखरूप आण रे बाबा घरी. आता कोण आला असेल या टायमिंगला? अगं काय गे? लग्न केलंय आम्ही. मी सांगितलं होतं की अजिंक्यच्या आधी मला लग्न करायचं. पण तुम्ही कुणीच नाही ऐकलं. अगं म्हणून असं मग काय करणार मी जिजे? मी एवढा घसा फोडून सांगत होते, पण तुम्ही कुणीच माझं काय ऐकलं नाही. मुलगा पसंत नाही सांगून रिकामी झाला. दुसरा मुलगा बघायचे कष्ट बी घेतले नाहीत. तुम्हाला वाटलं असेल ना ही उगाच काहीतरी बडबडतीये, हिचं ऐकल्यासारखं करायचं. एखादा पोरगा बघायचा आणि मग पसंत नाही म्हणून सांगायचं. परत जर काय बोललीच तर आणि एखादा पोरगा बघायचं नाटक करायचं आणि पुन्हा पसंत नाही म्हणून सांगायचं. तुम्ही तर अजिंक्यच्या लग्नाच्या तयारीला बी लागलात. पण मला काय पाहिजे, मला काय वाटतंय हे कुणाला बी मला विचारावं असं वाटलं नाही ना. मी सांगितलं होतं मला पोरगा पसंत आहे. मी लग्न केलं तरी आज पोराशी करी, तरी बी तुम्ही नकार करून रिकामी झालात. तेव्हा एकदा बी मला विचारावं असं वाटलं नाही.
तुम्हाला जर माझ्या कुठल्याच गोष्टीशी काहीच घेणं देणं नाही तर मग मलाच माझा विचार करायला पाहिजे ना. तुम्ही तुमच्या भल्याचा विचार केला आणि मी माझ्या. मामी अगं काय करतेस तू? मामी काय करता मामी हिच्यासाठी एवढा जीव तोडला तरी कशी बोलते बघितलं ना. लाज वाटते का तुला बोलायला? का वाटेल? खरं तेच बोलतीये. बघितलं कसं वर तोंड करून बोलतेय. न सांगता लगीन करून आलीस. अगं कुठं तोंड दाखवायचं आम्ही? पुष्पा शांत हो ग जरा. अगं जयडे जरा आमचा तर विचार करता बा. हेच मी बी म्हणत होते का जिजे. माझा जरा तरी विचार करायचा. कधी नव्हती एक गोष्ट मागितली होती मी, ती बी तुम्ही देऊ नाही शकला. अहो हे एक अक्कल नाही. पण तुम्हाला तरी कळायला पाहिजे होतं ना. घरातल्यानी नकार दिल्यावर तुम्ही कसं काय लगीन केलं हिच्याशी? मम्मी जे काय बोलायचे ते मला बोल. त्यांची काय चूक आहे? सॉरी, म्हणजे मला पण तुमच्या परवानगीशिवाय लग्न करणं पटत नव्हतं, पण जयश्रीच्या इच्छे खातर करावं लागलं. अहो एवढी हुशार देखणी पोरगी मिळाल्यावर तुम्ही तरी कशाला नाही म्हणताय? तिच्या इच्छे खातर केलं म्हणताय. तुमच्या मनातच नव्हतं का मग? आता बोलून काय उपयोग आहे पुष्पा? उगाच कशाला तमाशा करतीस ग? जयडे स्वतःच्या मनाने लग्न केलंस ना, परत कशाला आलीस इथं? पप्पा आजवर मी तुमच्या मनाविरुद्ध काही बी केलं नाही. तुमच्याकडे कसलाच हट्ट केला नाही. कधीच काही मागितलं नाही. अहो पहिल्यांदा काही तर मागितलं होतं. ती इच्छा तरी पूर्ण करायची होती. आणि आज मी माझ्या पसंतीच्या मुलाबरोबर लग्न करून तुमचा आशीर्वाद घ्यायला आले. तर तुम्ही का आलीस म्हणून विचारताय? जयडे अगं पण काय हा? त्यांना नकार द्यायचं कारण काय? तर शिक्षण कमी आहे, नोकरीचा काय भरोसा नाही. शीतलचं शिक्षण काय हो? तिला घरातली कामं जमतात, ती घर नीट सांभाळली याचा काय भरोसा आहे? तिला येतो स्वयंपाक नीट करायला? यालाय का आपण विचार नाही का? तर अजिंक्यचं तिच्यावर प्रेम आहे म्हणून. मग माझं काय चुकलं सांगा की? त्यांचं शिक्षण कमी असलं म्हणून काय फरक पडतो? तुमच्यापेक्षा जास्त पैसे कमवतात हे महिन्याला. आज ना उद्या होईलच की प्रगती. आणि जिजे तूच शिकवलंस ना ग. मुलगा कसा बी असू दे, तो काही बी काम करत असू दे, पण बायकोनं जर त्याला साथ दिली तर तो नक्की प्रगती करू शकतो. मम्मी तू म्हणतीस ना माझ्या कष्टाने हे घर उभं राहिलंय. अगं मग मी बी तुझीच लेक आहे. मी नाही का करू शकणार? हे दागिने बघताय का? खरे आहेत. यांनी एका दिवसात खरेदी केले. आपल्याला जमणार आहे? नाही. पंक्तीत 50 माणसं वाढली ना तर आपला जीव खालीवर होतो आणि आपण यांना नावं ठेवतो. का? तर नक्की कारण कुणालाच माहित नाही. मला नाही वाटत माझा निर्णय चुकलाय. मी मध्ये बोलणं चुकीचं आहे. तुम्हाला न विचारता लग्न केलं ही बी चुकीचंच आहे. माझं वचन आहे की तुमच्या पोरीला कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडू देणार नाही. तुमच्यापेक्षा जास्त काळजी घेईन मी जयश्रीची. तुम्ही मोठ्या मनाने आम्हाला माफ करा. आणि उद्या दहीवडीला घरी पूजा ठेवली तर तुम्ही येऊन आम्हाला आशीर्वाद द्या, तेवढीच इच्छा आहे. त्यानिमित्तानं आमचं घर पण बघता येईल, सगळ्यांच्या भेटी होतील आणि तुम्ही याल याची मला खात्री आहे. येणार, नक्की येणार. पुष्पे झालं गेलं विसरून जा. आपली पोरगी आहे, कधी चुकणार नाही. आणि तुम्ही आम्हाला माफ करा. आम्ही तुम्हाला ओळखायला चुकलो. नाही नाही, तुम्ही तुमच्या पोरीचा विचार केला. जिजे
काळजी घे. पप्पा चुकून राहा. पुष्पा पुरीची वटी तरी भरून घे. आमच्या जेडीची काळजी घ्या. काय चुकलं तर प्लीज तिच्यावर चिडू नका. मम्मी येते. जिजे पप्पा अजिंक्य शेडे अजिंक्य मी चालली. फक्त या घरातूनच नाही तर तुमच्या आयुष्यातून पण कायमची. आता तर तुम्ही खुश असाल ना. जयश्री, चला निघूया.